ओके. लास्ट लेक्चर्सपासून आपण मोड ऑफ ॲक्शन ऑफ अँटीमायक्रोबियल एजंट्स हा पॉईंट स्टार्ट केला होता आणि जस्ट या पॉईंटमध्ये आपण व्हायरल ड्रग्ज म्हणून एक एझिटी असं ड्रग बघितलं होतं. त्याचबरोबर अँटीफंगल ड्रग्ज म्हणून आपण 2 ड्रग्ज बघितले, त्याच्यामध्ये किटोनायझॉल आणि ग्रिसिओफ्लुविन. त्याचबरोबर अँटीप्रोटोझोअल ड्रग म्हणून एक मेट्रानिडायझॉल हे एक असं ड्रग बघितलं होतं. तर टोटल आपण अँटीव्हायरल, अँटीफंगल आणि अँटीप्रोटोझोअल असे ड्रग्ज बघितलेत. आज आपल्याला अँटीबॅक्टेरियल ड्रग्ज बघायचे आहेत. तर ह्या अँटीबॅक्टेरियल ड्रग्जमध्ये आपल्या सिलॅबसमध्ये जवळपास 6 डिफरंट टाईप्सचे ड्रग्ज आहेत. त्यामध्ये पेनिसिलिन, पिप्रासिलिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासाइक्लिन, सल्फोनामाइड्स आणि क्विनोलॉन्स असे 6 डिफरंट टाईप्सचे अँटीमायक्रोबियल किंवा आपण अँटीबॅक्टेरियल ड्रग्ज म्हणूया त्याला, असे आपल्या सिलॅबसमध्ये आहेत. तर फर्स्ट आपण पेनिसिलिन हे एक अँटीबॅक्टेरियल ड्रग्ज आपण बघूया. तर पेनिसिलिनची हिस्ट्री जर आपण बघायची झाली तर पेनिसिलिन हे फार वर्षाआधी तयार झालेलं असं अँटीबॅक्टेरियल ड्रग आहे आणि त्याच्यात डिफरंट काइंड्स ऑफ यूज आहेत किंवा वाईडली यूज केलं जातं फार्मास्युटिकलमध्ये किंवा क्लिनिकलमध्ये फील्डमध्ये. तर हे पेनिसिलिन आहे तर फर्स्ट टाइम अलेक्झांडर फ्लेमिंग या सायंटिस्टनी 1928मध्ये फर्स्ट टाइम डिस्कवर केलेलं आहे. ॲज अ अँटीबायोटिक म्हणून यूज केलं गेलेलं आहे. तर हे पेनिसिलिन फार वर्षाआधी तयार केलेलं असं अँटीबॅक्टेरियल ड्रग्ज आहे. फर्स्ट आपण त्याचे इंट्रोडक्शन बघूया. तर इंट्रोडक्शनमध्ये असं सांगितलंय, फर्स्ट टाइम डिस्कवर्ड by Alexander Fleming in 1929, isolated by Fleury and Chain in 1940 from Penicillium notatum. ओके, फर्स्ट टाइम आयसोलेट केलेला आहे फ्लोरी अँड चेन या सायंटिस्टनी 1940मध्ये. तर ज्या पेनिसिलियम किंवा ज्या फंगल स्पेसिसपासून हे पेनिसिलियम ड्रग्ज तयार केलेला आहे त्याचं नाव आहे पेनिसिलियम नोटॅटम. त्या स्पेसिसचं नाव आहे पेनिसिलियम नोटॅटम. द फर्स्ट clinical applications of penicillin was in 1941. Penicillins are produced by Penicillium and Aspergillus species. Penicillin belongs to the group of antibiotics called beta-lactam, which also include cephalosporin, Carbapenium, montbactam. They are labile in acid and may be inactivated by splitting the beta-lactam ring with beta-lactamase. ओके, आता जे आपण बघितलं की क्लिनिकल ॲप्लिकेशनमध्ये फर्स्ट टाइम पेनिसिलिन ड्रग्ज म्हणून हे 1941मध्ये यूज केलं गेलेलं आहे. त्याचबरोबर पेनिसिलिन प्रोडक्शनसाठी किंवा ह्या अँटीबॅक्टेरियल ड्रगच्या प्रोडक्शनसाठी कोणते स्पेसिस यूज केले गेलेले आहेत किंवा कोणते फंगल स्पेसिस यूज केलेले आहेत. तर एक पेनिसिलियम नोटॅटम, पेनिसिलियम, इथं स्पेलिंग तुम्ही लक्षात ठेवायचं. तर पेनिसिलियम आहे आणि अँटीबायोटिक्सचं नाव आहे पेनिसिलिन. ओके, तर पेनिसिलियम आणि ॲस्परजिलस स्पेसिस म्हटले, स्पेशली ॲस्परजिलस नायगर ही स्पेसिस यूज करतात फॉर द प्रोडक्शन ऑफ पेनिसिलिन अँटीबायोटिक्स. त्याचबरोबर हे जे ड्रग्ज आहेत ते ड्रग्ज बीटा लॅक्टम या अँटीबायोटिक्सपासून बिलॉंग्स केलेला आहे किंवा ग्रुपपासून तयार आहे. त्याचबरोबर जे काय म्हणतो आपण त्याला, हे जे पेनिसिलिन आहे ते मोस्टली अनस्टेबल असतं किंवा चेंज होतं ॲसिड ऑर मे बी इनॲक्टिवेटेड बाय स्प्लिटिंग बीटा लॅक्टम रिंग्स. म्हणजे ज्यावेळी ॲसिडच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल हे पेनिसिलिन त्यावेळी काय होतं, लॅबेल म्हणजेच काय अनस्टेबल होतं किंवा ब्रेकडाऊन होतं किंवा फिजिकल आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीज त्याच्यात चेंज होतात. ओके, म्हणजेच काय होणार आहे की ज्यावेळी ॲसिडच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल त्यावेळी काय होणार आहे की ह्या पेनिसिलिनमध्ये असणाऱ्या जे बीटा लॅक्टमच्या रिंग्स असणार आहेत ते काय होणार आहेत, ते इनॲक्टिवेट होतात किंवा त्याचे स्प्लिट होतात. म्हणजेच काय तुकडे होणार आहेत विथ बीटा लॅक्टमेज. म्हणजेच काय हे बीटा लॅक्टमेज काय आहे, एन्झाईम्स आहे.
ओके. आता आपण त्याचं केमिकल स्ट्रक्चर बघूया ह्या पेनिसिलिनचं. तर इथं पेनिसिलिनचं स्ट्रक्चर म्हटले, आता आपण म्हटले की ज्यावेळी पेनिसिलिन हीटच्या ॲसिडच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल त्यावेळी बीटा लॅक्टम रिंग इनॲक्टिवेट होते, याचं जस्ट आपण इंट्रोडक्शनमध्ये लास्ट पॉईंट बघितला. तर जी बीटा लॅक्टम रिंग म्हणजेच कोणती असणार आहे, तर ही जी असणार आहे, ही जी बीटा लॅक्टम रिंग आहे ही काय होणार आहे, रिंग ब्रेकडाऊन होते किंवा स्प्लिट, ह्याचे तुकडे होतात आणि काय होतं, बीटा लॅक्टॅमेज एन्झाईम देखील तिथं काय होतं, ब्रेकडाऊन होतं. ओके, हे पेनिसिलिनचं स्ट्रक्चर आहे. नेक्स्ट पॉईंट आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन किंवा मोड ऑफ ॲक्शन ऑफ पेनिसिलिन. मेन इम्पॉर्टंट आहे पॉईंट तो म्हणजे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. आता पेनिसिलिन हे ड्रग आपण कोणत्या डिसीजच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने यूज करू शकतो, किंवा पेनिसिलिन हे अँटीबॅक्टेरियल ड्रग्ज बॅक्टेरियल सेल्सच्या कोणत्या सेल्युलर ऑर्गन्सवरती ॲक्शन होणार आहे किंवा ॲक्ट होणार आहे, जेणेकरून तो जो पॅथोजन आहे त्या पर्टिक्युलर पेशंटच्या बॉडीमध्ये किंवा पर्टिक्युलर होस्टच्या बॉडीमध्ये जो पॅथोजन एंटर झालेला असणार आहे, त्या पॅथोजन्सवरती कोणत्या सेल्युलर ऑर्गन्सवरती हा ॲक्ट होणार आहे, जेणेकरून तो पॅथोजन तिथं डिस्ट्रॉय होईल किंवा त्याचं इन्फेक्शन काय होणार आहे, प्रिव्हेंट होईल. तर त्याचं मेकॅनिझम आपण या पॉईंटमध्ये बघूया. First of all, penicillins are bactericidal antibiotics as they kill the microorganisms when used at therapeutic doses. ओके, हे बॅक्टेरिसिडल्स म्हणजेच काय, बॅक्टेरियावर ते ॲक्ट होणार आहे. त्याचबरोबर मायक्रो ऑर्गॅनिझम्स किल होणार आहेत बिकॉज ऑफ व्हेन इट इज युज्ड ॲज अ थेराप्टिक डोस. त्याचे पर्टिक्युलर डोस असणार आहेत किंवा त्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये जर आपण त्या इन्फेक्टेड पर्सनला जर आपण दिलं तर काय होणार आहे, तिथं मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा जे पॅथोजन असणार आहेत, जे बॅक्टेरिया जे असणार आहेत ते किल होणार आहेत किंवा डिस्ट्रॉय होणार आहेत. The synthesis of cell wall of bacteria is completely dependent upon an enzymes named as transpeptidase. हे खूप इम्पॉर्टंट असं एन्झाईम आहे ट्रान्सपेप्टायडेज. त्याचबरोबर जस्ट आपण हे एक्सप्लेनेशन बघूया, नंतर आपण एक्सप्लेन करूया. Primarily, penicillin inhibits the cell wall of bacteria by blocking transpeptidase after binding the penicillin binding protein and prevents its synthesis. Results, bacteria cells die from cell lysis. Penicillin do not kill other cells in the body. ओके, कोणत्याही अँटीबायोटिक्सचं किंवा अँटीबॅक्टेरियल ड्रगचं एक मेन कॅरेक्टर्स किंवा जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की ते जे ड्रग्ज आपण घेतलेले आहे किंवा पेशंटला आपण देणार आहे, त्याचं मोर प्रिसाईज जे ॲक्शन आहे त्या पर्टिक्युलर पॅथोजन्सवरतीच व्हावी किंवा त्याचं बाकीचं साईड इफेक्ट्स बॉडीच्या कोणत्या दुसऱ्या ऑर्गन्सवरती किंवा सेल्सवरती होऊ नये, हे डिझाईन करूनच किंवा ह्या गोष्टी लक्षात घेऊनच ते ड्रग्स काय केलेलं असतं, डिझाईन केलेलं असतं. ओके, आता इथं म्हटलं मी की जे सेल वॉल सिंथेसिसमध्ये किंवा ट्रान्सपेप्टायडेज एन्झाईम जे असणार आहे, हे मोस्ट इम्पॉर्टंट असं एन्झाईम आहे आणि ह्या एन्झाईमवरतीच काय होतं की हे पेनिसिलिनची ॲक्शन होणार आहे. आता इथं फ्लो डायग्राम दिलेली आहे. इथं काय सांगितले की हा जो पॅथोजन आहे, मोड ऑफ मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, हा पॅथोजन आहे. त्याच्यामध्ये काय म्हटले की प्रोटीन बाइंडिंग प्रोटीन म्हटले, पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन. आता हे कुठं असणार आहे, PEB म्हणूया आपण त्याला. काय म्हणायचं आहे, PEB, PBP, पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन. ओके, आता हे पेनिसिलिन बाइंडिंग कुठं असणार आहे, सेल वॉलमध्ये असतं. इथं म्हटलंय बघा, इथं काय म्हटलंय, सेल वॉलमध्ये काय असणार आहे, बॅक्टेरियाच्या सेल वॉलमध्ये हे पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन असतं. म्हणजे आपल्याला काय माहिती आहे की ग्रॅम पॉझिटिव्ह असू दे किंवा ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियल सेल असू दे, ह्या सेल्सची किंवा ह्या बॅक्टेरियांची जी सेल वॉल असते ती पेप्टाइड ग्लायकनपासून तयार झालेली असते, राईट. आणि ह्या पेप्टाइड ग्लायकनमध्ये काय असतं, अमायनो ॲसिड्स असतात. आणि हे अमायनो ॲसिड्स काय एकमेकाला इंटरलिंक कशामुळे असणार आहेत, किंवा जे सेल वॉलमध्ये जे पेप्टाइड ग्लायकन लेयर असते त्या पेप्टाइड ग्लायकन लेयर्समध्येच काय असणार आहे, ते अमायनो ॲसिड्स असणार आहेत. आणि हे अमायनो ॲसिड्स एकमेकाला इंटरकनेक्ट कोणत्या एन्झाईम्सने असणार आहेत, तर हे
ट्रान्सपेप्टायडेज जे एन्झाईम आहे मेन इम्पॉर्टंट, ह्या एन्झाईम्सच्या थ्रू हे 2 किंवा मोर दॅन 1 अमायनो ॲसिड्स विच आर प्रेझेंट इन पेप्टाइडग्लायकन लेयर इन सेल वॉल ऑफ बॅक्टेरिया. तर हे ट्रान्सपेप्टाइडेज एन्झाईम्समुळे हे अमायनो ॲसिड्स एकमेकांसोबत काय असणार आहेत, इंटरलिंक असणार आहेत. आता हे पेनिसिलिन काय करतं, पेनिसिलिन इनिबिट्स द सेल वॉल ऑफ बॅक्टेरिया म्हटले बाय ब्लॉकिंग ऑफ ट्रान्सपेप्टायडेज. म्हणजेच काय होणार आहे, हे पेप्टाइड ग्लायकन इथं म्हटले बघा, इथं लिहिलेलं आहे, तुम्हाला ब्लरमध्ये दिसेल ते. तर हे पेप्टाइड ग्लायकन जे आहे, ह्या पेप्टाइड ग्लायकनवरती काय असणार आहे, अमायनो ॲसिड्स असतात आणि हे अमायनो ॲसिड्स ट्रान्सपेप्टायडेज एन्झाईममुळे इंटरलिंक असतात. आणि पेनिसिलिन काय करतं, इनिबिट करतं. काय इनिबिट करतं, सेल वॉल सिंथेसिस. बॅक्टेरियल सेलची जर सेल वॉलच तयार झाली नाही तर काय होणार आहे, ऑफकोर्स इथं बॅक्टेरिया किल होणार आहे किंवा तिथं सेल डिवाइड होणार नाहीत किंवा इन्फेक्शन प्रिव्हेंट होईल. ओके, म्हणजेच काय होतं, पेनिसिलिन काय करतं की ट्रान्सपेप्टायडेज एन्झाईम रिप्लेस करतं. म्हणजेच काय करणार आहे की ट्रान्सपेप्टायडेज एन्झाईमच्या ठिकाणी हे पेनिसिलिन जाऊन बाइंड होतं. म्हणजेच काय, इथं पीईबी म्हटले. म्हणजेच काय करतं हे पेनिसिलिन की ट्रान्सपेप्टायडेज एन्झाईम जे अमायनो ॲसिड्स इंटरलिंक असणार आहेत पेप्टाइड ग्लायकन लेयर आणि हे पेप्टाइड ग्लायकन लेयर असणार आहे सेल वॉलमध्ये. आता सेल वॉलमध्ये ज्यावेळी हे ट्रान्सपेप्टायडेज एन्झाईम असतं तिथं काय करतं, पेनिसिलिन जाऊन ब्लॉक करतं. हे एन्झाईम्स तिथं प्रोड्यूस करू देत नाही किंवा एन्झाईम तिथं हे पेनिसिलिन ट्रान्सपेप्टायडेजच्या जागी जाऊन अमायनो ॲसिड्सच्या ठिकाणी जाऊन बाइंड होतं. आता आफ्टर बाइंडिंग टू पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन, सेल वॉल एक गोष्ट लक्षात घ्या, ही सपोज ही सेल वॉल असेल, इथं काय असणार आहेत, पेप्टाइड ग्लायकनचे लेयर्स असणार आहेत आणि अमायनो ॲसिड्स असणार आहेत. आणि ह्या अमायनो ॲसिड्समध्येच आणि ह्या अमायनो ॲसिड्समध्येच काय होतं, इथं एन्झाईम्स असतात ट्रान्सपेप्टायडेज आणि इथं येऊन पेनिसिलिन येऊन बाइंड होतो. ओके, पेनिसिलिन येऊन बाइंड झालं की काय होणार आहे, हे इथं लिंकेज जे असणार आहे अमायनो ॲसिड्सचं, ते लिंकेज काय होतं, ते लिंकेज ब्रेकडाऊन होतं. ओके, म्हणजेच काय, सेल वॉलच्या ठिकाणी ह्या सेल वॉलच्या आउटर सरफेसवरती काय असतं, पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन प्रेझेंट असतात आणि हे बाइंडिंग झाल्यामुळं ट्रान्सपेप्टायडेज एन्झाईम्स फॉर्म होत नाही. त्यामुळं ऑफकोर्स काय होणार आहे की प्रिव्हेंट्स इट्स सिंथेसिस. सेल वॉलचं सिंथेसिस त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियाचं किंवा पॅथोजनचं सेल वॉलचं सिंथेसिस स्टॉप होतं. म्हणजेच काय, सेल वॉलच तयार होत नाही बॅक्टेरियाची आणि सेल वॉल तयार न झाल्यामुळे बॅक्टेरिया डिस्ट्रॉय होणार आहे किंवा किल होणार आहे. रिझल्ट्स इथं म्हटलेलं आहे, रिझल्ट्स बॅक्टेरिया सेल्स डाय फ्रॉम सेल लायसिस. सेल वॉल नाही तयार झाली की सेल लायसिस होणार आहे, सेल ब्रस्ट होणार आहे. ओके, तर ऑब्व्हियसली काय होणार आहे, तिथं इन्फेक्शन प्रिव्हेंट होणार आहे. ओके, तर अशा पद्धतीचे हे पेनिसिलिनचं मोड ऑफ ॲक्शन आहे. तर आय होप तुम्हाला इथं लक्षात आलं असेल. पेनिसिलिन डू नॉट किल सेल्स इन बॉडी. पेनिसिलिनची मेन जी ॲक्शन असणार आहे ती ट्रान्सपेप्टायडेज एन्झाईमवरती असणार आहे आणि हे ट्रान्सपेप्टायडेज एन्झाईम हे बॅक्टेरियल सेल्सच्या सेल वॉलमध्ये प्रेझेंट असतं. आणि हे काय काम करतं एन्झाईम, तर पेप्टाइड ग्लायकन लेअरमध्ये जे अमायनो ॲसिड्स असतात ते अमायनो ॲसिड्स इंटरलिंक करण्यासाठी किंवा त्यांचं लिंकेज तयार करण्यासाठी हे एन्झाईम काम करतं. आणि पेनिसिलिन काय करतं, पेनिसिलिन जाऊन ट्रान्सपेप्टायडेज एन्झाईम जिथं असणार आहे तिथं जाऊन हे पेनिसिलिन जाऊन बाइंड होतं आणि सेल वॉल सिंथेसिस इनिबिट करतं. आता एकदा का सेल वॉल सिंथेसिस इनिबिट झालं, स्टॉप झालं की काय होणार आहे, सेल लायसिस होणार आहे, सेल रप्चर होईल किंवा सेल ब्रस्ट होईल आणि बॅक्टेरियल सेल काय होणार आहे, तिथं डायज होणार आहेत. ओके, तर ही होती मोड ऑफ ॲक्शन ऑफ पेनिसिलिन. आता कोणत्या डिसीजच्या अगेन्स्ट पेनिसिलिन यूज करू शकतो आपण, तर मोस्टली स्किन अँड सॉफ्ट टिश्यू इन्फेक्शन, डिप्थेरिया, टिटॅनस, इंट्राअबडॉमिनल इन्फेक्शन्स, इयर lungs infections, respiratory tract infections, urinary tract infection, dental infection, syphilis, gonorrhea, streptococcal infections. तर मल्टिपल
डिसीज आहेत किंवा इन्फेक्टिव्ह डिसीजेस आहेत जे ग्रॅम पॉझिटिव्ह ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियामुळं होतात. तर अशा इन्फेक्टेड पॅथोजन्सच्या अगेन्स्ट हे पेनिसिलिन आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. इथं डिसीजची नावं दिलेली आहेत. तर आय होप तुम्हाला पेनिसिलिनबद्दल थोडं लक्षात आलं असेल. तर नेक्स्ट आपल्याला ड्रग्ज बघायचा आहे, तो म्हणजे पिप्रासिलिन. आता पिप्रासिलिन काय आहे किंवा पिप्रासिलिन कधी तयार केले गेलेलं आहे, तर हे पिप्रासिलिनचं असं एक प्रॉडक्ट अवेलेबल असणार आहे. फर्स्ट आपण त्याचं इंट्रोडक्शन बघूया आपण. इंट्रोडक्शनमध्ये काय सांगितले, पिप्रासिलिन इज अ ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स, बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स ऑफ द युरिडोपेनिसिलिन class. The chemical structures of piperacillins and other iridopenicillins incorporates a polar side chains that enhance penetrations into gram-negative bacteria and reduce susceptibility to cleavage by gram-negative beta-lactamase enzymes. These properties confer activity against the important hospital pathogens Pseudomonas aerogens. Thus, piperacillin is sometimes referred to as an anti-pseudomonal penicillin. ओके, पिप्रासिलिन हे पेनिसिलिन ग्रुप्स पासूनच बिलॉंग करणारा अँटीबायोटिक आहे. पेनिसिलिन ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स पासूनच हे पिप्रासिलिनचं एक नवीन ब्रॉड स्पेक्ट्रम बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स तयार केलेलं आहे. त्याचबरोबर याचं जे केमिकल स्ट्रक्चर असणार आहे ते याच्यामध्ये पोलार साईड चेन्स प्रेझेंट असतात आणि हे पोलार साईड चेन्स काय करतात, एनहान्स करतात पेनिट्रेशन इनटू ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये पेनिट्रेट होण्यासाठी ही पोलार साईड चेन पिप्रासिलिन अँटीबायोटिक्सला हेल्प करते. ओके, त्याचबरोबर लॅक्टमेज एन्झाईम, जसं पेनिसिलिनचे आपण मोड ऑफ ॲक्शन बघितले त्याच पद्धतीचे ह्या पिप्रासिलिन अँटीबायोटिक्सचे आहे. आणि हॉस्पिटल पॅथोजन्स, जे कॉमन हॉस्पिटल पॅथोजन्स आहेत स्युडोमोनास एरोजन्स, आपण ऑलरेडी बघितलं याचं स्टडी केलेला आहे. तर ह्या स्युडोमोनास एरोजनच्या अगेन्स्ट हे पिप्रासिलिन अँटीबायोटिक्स आहे. मोस्ट इफेक्टिव्ह असं अँटीबायोटिक्स आहे आणि दॅट्स वाय याला असं म्हटलेलं आहे की अँटीस्युडोमोनल पेनिसिलिन देखील असं त्याला कन्सिडर केलेलं आहे. ओके, तर पिप्रासिलिन हे ब्रॉड स्पेक्ट्रम बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स आहे आणि त्याच्या केमिकल स्ट्रक्चर्समध्ये पोलार साईड चेन्स प्रेझेंट असतात आणि हे पोलार साईड चेन काय करतं की ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये पेनिट्रेट होण्यासाठी ही पोलार साईड चेन त्याला हेल्प करते. तर त्याचबरोबर जे हॉस्पिटल पॅथोजन्स असणार आहेत मोस्टली कॉमन आहे तो स्युडोमोनास एरोजनचा. तर ह्या स्युडोमोनास एरोजनच्या अगेन्स्ट या पिप्रासिलिन अँटीबायोटिक्सची मोस्ट इफेक्टिव्ह ॲक्शन आपल्याला बघायला मिळते. दॅट्स वाय याला असं अँटी स्युडोमोनल पेनिसिलिन असं देखील कन्सिडर केलेलं आहे. आता केमिकल स्ट्रक्चर बघूया आपण त्याचं. तर हे तर जे सांगितलं एक इमेज ॲड केलेलं आहे हे आहे पिप्रासिलिनचं केमिकल स्ट्रक्चर. ओके, बीटा लॅक्टम रिंग इथं प्रेझेंट आहे. ओके, तर नेक्स्ट पॉईंट बघूया मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. जसं पेनिसिलिनची ॲक्शन आहे त्याच पद्धतीची पिप्रासिलिनचे मोड ऑफ ॲक्शन आहे. पिप्रासिलिन inhibits cell wall synthesis by binding to penicillin binding proteins to cytoplasmic membrane of bacteria. जस्ट आपण ट्रान्सपेप्टायडेज बघितलं पण पेनिसिलिनमध्ये जे सेल वॉलमध्ये प्रेझेंट होतं आणि सेल वॉल सिंथेसिस स्टॉप करतं पेनिसिलिन. जस्ट पिप्रासिलिनची ॲक्शन देखील सेल वॉल सिंथेसिस इनिबिट करण्याचंच आहे आणि जिथं हा पिप्रासिलिन काय करतो पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन्सना जाऊन बाइंड होतं म्हणजे सायटोप्लाझमिक मेम्ब्रेनमध्ये किंवा बॅक्टेरियल सेल मेम्ब्रेनमध्ये पीबी प्रोटीन बाइंडिंग प्रोटीनला जाऊन हे पिप्रासिलिन जाऊन बाइंड होतं आणि सेल वॉल सिंथेसिस स्टॉप होतं. ओके, जस्ट आपण जसं पेनिसिलिनची मोड ऑफ ॲक्शन बघितले सेम इथं पिप्रासिलिनची देखील आहे. तर फ्लो डायग्राममध्ये किंवा सेम तिथं हे पोरिन म्हटले बघा. हे पोरिन काय आहे
की ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियल सेल वॉलमध्ये हे काय असतात, प्रोटीन मॉलिक्युल्स असतात. पोरिन काय असणार आहेत, प्रोटीन मॉलिक्युल्स असतात. आणि ह्या पोरिनच्या थ्रू हे पिप्रासिलिन अँटीबायोटिक्स काय करतं, सेल इनसाइड द सेलमध्ये काय होतं, एंटर होतं किंवा पेनिट्रेट होतं. आणि पेनिट्रेट झाल्यानंतर पीबीला काय जाऊन होतं, बाइंड होतं. प्रोटीन बाइंडिंग पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीनला जाऊन पिप्रासिलिन जाऊन बाइंड होतं आणि सेल वॉल सिंथेसिस काय करतं, स्टॉप करतं. ओके, इथं बीटा लॅक्टम पोरिन मधून एंटर होणार, पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीनला जाऊन बाइंड होणार आणि सेल वॉल सिंथेसिस इथं क्रॉस केलेला आहे की इनिबिट होणार. आणि इनिबिट झाल्यामुळे काय होणार आहे, सेल लायसिस होणार आहे, सेल ब्रस्ट होणार आहे किंवा सेल फुटून जाणार आहे, परत डिस्ट्रॉय होणार आहे किंवा सेल पॅथोजेन जे असणार आहेत ते काय होणार तिथं किल होणार आहे. आणि ऑब्व्हियसली काय होणार आहे, इन्फेक्शन जे असणार आहे ते प्रिव्हेंट होणार आहे. तर ह्या पिप्रासिलिनची मोड ऑफ ॲक्शन अशा पद्धतीची आहे. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. तर यूज ऑफ पिप्रासिलिन आता बघायचं आपल्याला नेक्स्ट पॉईंट. किंवा पिप्रासिलिन आपण जसं आपण पेनिसिलिन आपण बघितलं की मोस्ट जे रेस्पिरेटरी ट्रॅक किंवा युरिनरी ट्रॅक, इयर और लंग्स इन्फेक्शन्स असे मल्टिपल इन्फेक्टेड डिसीजेस बघितले, त्या डिसीजच्या अगेन्स्ट आपण पेनिसिलिन यूज करतो, आपण असं जस्ट बघितलं. आता पिप्रासिलिन आपण कोणत्या डिसीजच्या अगेन्स्ट बघू शकतो, तर पिप्रासिलिन जे अँटीबायोटिक्स आहे ते कॉम्बिनेशनमध्ये दिलं जातं. कोणत्या परत अँटीबायोटिक्स बरोबर कंबाईनमध्ये दिलं जातं, तर टोझोबॅक्टम. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. टोझोबॅक्टम या अनादर अँटीबायोटिक्स बरोबर काय होतं, हे पिप्रासिलिन कंबाईनमध्ये याचे डोस दिले जातात. Okay, piperacillin and tazobactam is a combination penicillin antibiotics that used to treat many different infections caused by bacteria such as stomach infections, skin infections, pneumonia, and severe uterine infections. Okay, तर इन्फेक्टेड डिसीजच्या अगेन्स्टच हे पिप्रासिलिन यूज करतात, पण कंबाईनमध्ये असणारे पिप्रासिलिनचे डोस टोझोबॅक्टम ह्या अँटीबायोटिक्स बरोबर हे कंबाईनमध्ये दिले जातं अँटीबायोटिक्स. आणि यूज केलं जातं टू ट्रीट द मेनी डिफरंट इन्फेक्शन्स कॉज्ड बाय बॅक्टेरिया. जे ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियामुळे जे इन्फेक्शन होणार आहे त्या इन्फेक्शनच्या किंवा इन्फेक्शियस डिसीजच्या अगेन्स्ट हे पिप्रासिलिन आणि टोझोबॅक्टेरियम अँटीबायोटिक्सचं कंबाईनमध्ये डोस दिले जातात. आता इथे इन्फेक्शन कुठलं सांगितले, पर्टिक्युलरली स्टमक इन्फेक्शन, स्किन इन्फेक्शन्स, न्यूमोनिया अँड सिव्हिअर युटेरिन इन्फेक्शन्स. ओके, तर हे होतं यूज ऑफ पिप्रासिलिन अँटीबायोटिक्स. आय होप लक्षात आलं असेल. पेनिसिलिन आणि पिप्रासिलिन अतिशय सोपे असे दोन अँटीबॅक्टेरियल ड्रग्स आहेत. समजून घेण्यासाठी अगदी व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. नेक्स्ट आहे स्ट्रेप्टोमायसिन. तर स्ट्रेप्टोमायसिनमध्ये काय आहे, आपण खूपदा असंच ऐकलं, स्ट्रेप्टोमायसिन आपण फॅमिलियर आहोत या स्ट्रेप्टोमायसिन अँटीबायोटिक्स बरोबर, राईट. त्याचबरोबर आपण प्रॅक्टिकल्स देखील केलेले आहे स्ट्रेप्टोमायसिनचं. तर स्ट्रेप्टोमायसिनचं इंट्रोडक्शन बघूया. स्ट्रेप्टोमायसिन is an bactericidal antibiotics drugs belonging to class aminoglycosides used against TB derived from Antibacterium streptomyces graeus, used against gram-negative bacteria, especially dihydrostreptomycin prepared by hydrogenation of streptomycin with platinum as catalyst and is commercially more successful. ओके, इंट्रोडक्शनमध्ये काय सांगितले की स्ट्रेप्टोमायसिन जे ड्रग आहे ते बॅक्टेरिसिडल अँटीबायोटिक्स का म्हटले, कारण हे अँटीबायोटिक्स किंवा स्ट्रेप्टोमायसिन अँटीबायोटिक्स जे आहे ते बॅक्टेरियावरती किंवा बॅक्टेरियल जे पॅथोजेन्स असणार आहेत त्या पॅथोजेन्सवरती ॲक्ट होणारे हे ड्रग आहे, म्हणून त्याला बॅक्टेरिसिडल अँटीबायोटिक ड्रग असं म्हटलेलं आहे. आणि अमायनोग्लायकोसाइडेस ह्या क्लासपासून काय आहे, हे एन्झाईम बिलॉंग केलेलं आहे. ओके, त्याचबरोबर स्ट्रेप्टोमायसिनची जास्त इफेक्टिव्ह ॲक्शन जी असणार आहे ती TB वरती असणार आहे. ट्युबरक्युलोसिस, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हा जो ग्रॅम निगेटिव्ह पॅथोजेन आहे आणि या पॅथोजेनमुळं जो ट्युबरक्युलोसिस डिसीज होतो, ह्या डिसीजच्या अगेन्स्ट हे स्ट्रेप्टोमायसिनचे डोस दिले जातात किंवा प्रोव्हाइड केले जातात त्या पर्टिक्युलर पेशंटला. ओके, तर
derived from, next point आहे derived from antibacterium streptomyces gracious. ओके, आता जसं आपण पेनिसिलिन हे अँटीबायोटिक्स बघितले की पेनिसिलिन अँटीबायोटिक्स प्रोडक्शनसाठी पेनिसिलियम नोटॅटम आणि ॲस्परजिलस नायगर ह्या 2 स्पेसीस यूज केल्या जातात, राईट. नेक्स्ट आपण बघितलं पिप्रासिलिन. आता पिप्रासिलिनसाठी कुठले यूज केले जातात तर पेनिसिलियम ह्या ग्रुप्स किंवा ह्या अँटीबायोटिक्स क्लासमधूनच पिप्रासिलिनचं प्रोडक्शन म्हणजेच काय पेनिसिलियमच यूज केले जाणार आहे या पिप्रासिलिनसाठी प्रोडक्शनसाठी. आणि आपण जस्ट आता स्ट्रेप्टोमायसिन बघतोय, तर ह्या स्ट्रेप्टोमायसिनच्या प्रोडक्शनसाठी स्ट्रेप्टोमायसियस ग्रेशियस हे काय केलं जातं, ही स्पेसीस यूज केली जाते फॉर द प्रोडक्शन ऑफ स्ट्रेप्टोमायसिन अँटीबॅक्टेरियल ड्रग्ज यूज्ड अगेन्स्ट ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया स्पेशली. जसं आपण पिप्रासिलिन बघितले की ग्रॅम निगेटिव्ह म्हणजे सिडोमोनास एरोजेन्सचा अगेन्स्ट इफेक्टिव्ह पण आहे असं जस्ट बघितलं. सेम स्ट्रेप्टोमायसिन जे आहे हे ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट स्पेशली यूज केलं जातं किंवा त्याची इफेक्टिव्ह ॲक्शन आहे ती ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियावरती आहे. ओके, तर अशा पद्धतीचं आपण इंट्रोडक्शन बघितलंय. तर नेक्स्ट पॉईंट आहे स्ट्रक्चर. केमिकल स्ट्रक्चर्स कशा असणार आहे ते इथं स्ट्रक्चरची इमेज ॲड केलेले फार असं स्ट्रक्चरली लार्ज इन साईज असणार आहे स्ट्रेप्टोमायसिन. ओके, तर नेक्स्ट पॉईंट आपण बघूया मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. मेन इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे ते बघूया आपण. mechanism of action. Streptomycin was isolated from strain of Streptomyces gracious. Okay, स्ट्रेप्टोमायसिन अँटीबायोटिक्स आहे बॅक्टेरिसिडल जे कशापासून तयार केलं गेलेलं आहे तर स्ट्रेप्टोमायसियस ग्रेशियस. लक्षात ठेवायचं, एमसीक्यूला येऊ शकतं क्वेश्चन. स्ट्रेप्टोमायसिस ग्रेशियस पासून आयसोलेट केलेलं आहे. मेकॅनिझम आहे याचं irreversible inhibits bacterial protein synthesis. Protein synthesis is inhibited at least 3 ways. प्रोटीन सिंथेसिस इनिबिट करणार आहे. पिप्रासिलिन आणि पेनिसिलिन आपण सेल वॉल सिंथेसिस करतं असं जस्ट बघितलेलं आहे. तर स्ट्रेप्टोमायसिन काय करतं, प्रोटीन सिंथेसिस इनिबिट करतं, राईट. आणि 3 वेज आहे त्याच्या प्रोटीन सिंथेसिस स्टॉप करणं किंवा इनिबिटसाठी. तर इंटरफेअर्स विथ इनिशिएशन कॉम्प्लेक्स ऑफ पेप्टाईड फॉर्मेशन. पेप्टाईड फॉर्मेशन्समध्ये काय करतं इंटरफेअर करणार आहे स्ट्रेप्टोमायसिन. त्याचबरोबर misreading of mRNA which causes incorporation of incorrect amino acids into peptide resulting in non-functional or toxic protein. Breakup of polysomes into non-functional monosomes. Okay. प्रोटीन सिंथेसिस इनिबिट करतं स्ट्रेप्टोमायसिन कुठं, ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये. आणि हे प्रोटीन सिंथेसिस इनिबिट करण्यासाठी स्ट्रेप्टोमायसिन 3 वेजनी करू शकतं. फर्स्ट आपण सांगितले की पेप्टाईड फॉर्मेशन, पेप्टाईड बॉन्ड असतात. आता हे पेप्टाईड बॉन्ड कुठं प्रेझेंट असतात तुम्हाला माहिती आहे. ओके, मी जस्ट एक्सप्लेन करणार नाही ते. तर पेप्टाईड बॉन्ड फॉर्मेशन जिथं असतं तर हे पेप्टाईड बॉन्ड फॉर्मेशन्सच्या ठिकाणी हे स्ट्रेप्टोमायसिन काय करतं, इंटरफेअर करतं आणि पेप्टाईड बॉन्ड फॉर्मेशन होऊ देत नाही. ओके, त्याचबरोबर मिसरीडिंग ऑफ एमआरएनए म्हणजेच काय, ट्रान्स्क्रिप्शन. आपल्याला माहिती आहे ट्रान्स्क्रिप्शनमध्ये काय केलं जातं, प्रोटीन सिंथेसिस केलं जातं आणि या प्रोटीन सिंथेसिसमध्ये एमआरएनएचा मेन इम्पॉर्टंट रोल असतो. आणि तो जर एमआरएनए जर मिसरीडिंग केलं म्हणजेच काय, एखादा पर्टिक्युलर अमायनो ॲसिड्स तयार करण्यासाठी किंवा नायट्रोजन बेस पेअर तयार करण्यासाठी किंवा पेप्टाईड बॉन्ड किंवा पेप्टाईडचं होल स्ट्रक्चर तयार करण्यासाठी जर पर्टिक्युलर एक अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स असतो. हा जर अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स जर प्रॉपरली जर एमआरएनए जर रीड नाही केला तर काय होतं की तिथं मिसमॅच होतं. अमायनो ॲसिड्सचा सिक्वेन्स तिथं चेंज होतो आणि अमायनो ॲसिड्सचा सिक्वेन्स चेंज झाल्यामुळं काय होतं, तिथं पेप्टाईड जो असणार आहे बॉन्ड किंवा पेप्टाईड जे कंपाऊंड असणार आहे किंवा बॉन्ड असणार आहे तिथं काय होतं, हे मिसरीडिंग झाल्यामुळे इनकरेक्ट अमायनो ॲसिड्स तिथं होणार आहेत किंवा सिक्वेन्स तिथं चेंज होतो अमायनो ॲसिडचा. आणि सिक्वेन्स चेंज झाल्यामुळे तिथं
काय होतं की टॉक्झिक प्रोटीन्स, नवीन टॉक्झिक प्रोटीन्स तयार होऊ शकतो. ओके, आपण जस्ट बघ अजून एकदा बघूया, तुम्हाला लक्षात येईल की प्रोटीन सिंथेसिस म्हणजेच काय, स्ट्रेप्टोमायसिन प्रोटीन सिंथेसिस इनिबिट करतं. आता नेक्स्ट बघितलं की 3 वेजनी करू शकतं की इंटरफेअर विथ इनिशिएशन कॉम्प्लेक्स ऑफ पेप्टाइड फॉर्मेशन. पेप्टाइड बॉन्ड कुठं असणार आहेत, प्रोटीन सिंथेसिसमध्ये. प्रोटीन सिंथेसिसमध्ये पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन होऊ देत नाही किंवा तिथे इंटरफेअर करतं स्ट्रेप्टोमायसिन. नेक्स्ट आहे मिसरीडिंग ऑफ mRNA which causes incorporation of incorrect amino acids. पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन, प्रोटीन सिंथेसिससाठी पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन होणं फार इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. आणि या ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेसमध्ये म्हणजेच प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये mRNAचा देखील तितकाच इम्पॉर्टंट रोल असणार आहे. जर तिथं मिसरिडिंग झालं म्हणजेच काय, एखादं ठराविक प्रोटीन मॉलिक्यूल तयार करण्यासाठी त्या प्रोटीन मॉलिक्युल्समध्ये काय असणार आहेत, अमायनो ॲसिड्स असणार आहेत. आणि ह्या अमायनो ॲसिडचा एक पर्टिक्युलरली किंवा एक ठरलेला सिक्वेन्स असणार आहे. हा जर सिक्वेन्स जर चेंज झाला तर काय होऊ शकतं की तिथं अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स चेंज झाला म्हणजेच काय होतं की प्रोटीन मॉलिक्यूल तिथं एक अननोन प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतो आणि इट मे बी तो टॉक्झिक असू शकतो. आणि ह्या टॉक्झिक प्रोटीन्समुळे काय होतं की प्रोटीन सिंथेसिस स्टॉप झाल्यामुळे किंवा टॉक्झिक प्रोटीन फॉर्म झाल्यामुळे काय होणार आहे की बॅक्टेरियल सेलवर काय होते, तिथं डिस्ट्रॉय होऊ शकते किंवा बॅक्टेरियल सेल तिथं किल होऊ शकते. आणि थर्ड पॉईंट काय सांगितले की ब्रेकअप ऑफ पॉलिझोम्स इंटू नॉन फंक्शनल मोनोझोम्स. तर अशा पद्धतीचे 3 वेजनी प्रोटीन सिंथेसिस इनिबिट करण्याचं काम हे स्ट्रेप्टोमायसिन ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये करतं, राईट. आता हे स्ट्रेप्टोमायसिन जे अँटीबॅक्टेरियल ड्रग्ज आहे ते कोणत्या डिसीजच्या अगेन्स्ट आपण यूज करू शकतो, तर मोस्टली ट्रीटमेंट ऑफ डिसीजेस ट्युबरक्युलॉसिस. ट्युबरक्युलॉसिस आपण खूपदा ऐकलेलं आहे, याचा स्टडी देखील केलेला आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिसमध्ये. तर ट्युबरक्युलॉसिस डिसीजच्या अगेन्स्ट आपण स्ट्रेप्टोमायसिन यूज करू शकतो. प्लेग, सगळे डेंजर असे डिसीजेस आहेत. प्लेग, वेटरनरी मेडिसिन्स अगेन्स्ट ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया, पेस्टिसाइड्स अँड फंजिसाइड्स, त्याचबरोबर सेल कल्चर्स आणि प्रोटीन प्युरिफिकेशन्स. या ट्रीटमेंट या पर्टिक्युलर किंवा ह्या डिसीजच्या अगेन्स्ट आपण स्ट्रेप्टोमायसिन ॲज अ अँटीबायोटिक्स म्हणून घेऊ शकतो ॲज पर आवर प्रिस्क्रिप्शन ऑफ आवर डॉक्टर. ओके, तर अशा पद्धतीचे हे अँटीबॅक्टेरियल ड्रग्ज आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण पेनिसिलिन बघितलं, पेनिसिलिन, पेप्रासिलिन आणि स्ट्रेप्टोमायसिन हे 3 अँटीबॅक्टेरियल ड्रग्ज बघितले आपण. त्याचं प्रॉडक्ट्स कोणत्या फॉर्ममध्ये मार्केटमध्ये अवेलेबल्स आहेत, त्याचं केमिकल स्ट्रक्चर, इंट्रोडक्शन, नेक्स्ट मोड ऑफ ॲक्शन आणि यूज आपण कोणत्या डिसीजच्या अगेन्स्ट ते यूज करू शकतो, असे 5 डिफरंट पॉईंट्स बघितलेले आहेत 3 अँटीबॅक्टेरियल ड्रग्सशी रिलेटेड. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. तर या लेक्चर्समध्ये आपण इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण जे रिमेनिंग जे पॉईंट्स आहेत किंवा ड्रग्ज आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर या लेक्चर्समध्ये इथंच थांबूया. थँक्यू.